अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बटाटे आरणीतून काढलेला पाण्याचा पूर, फुलांची अवस्था, एवढा मोठा तोटा कसा सहन करावा हेच काही कळेना. अजूनही 2 दिवस अवकाळी पाऊस चालणार. आता एवढी मोठी नुकसान कशी सहन करावी हेच काही कळेना. शेतकरी विजय बबन बारवे, शेतकऱ्यानं दावा हातात घेतलं, त्या जाळीवरती उभे राहिले, गळफास घेतला आणि आत्महत्या केली. शेतकरी विजय दादा हे शहीद झाले. शेतकऱ्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. कालच मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आता व्हिडिओमध्ये मी नेत्याला जाब विचारला की शेतकऱ्याचे पंचनामे कधी होणार आहे. काल जो मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट अशा होत्या, जे नेत्याला बाप बोलणारी जी मंडळी आहे ते मला म्हणत होते की तुझी लायकी का ते नेत्यावर बोलायची. आणि तुमच्या घरामध्ये जर अशी गोष्ट घडली ना तेव्हा तुम्हाला कळणार आहे शेतकऱ्याचं दुःख काय. आणि जे बटाट्याचा उल्लेख केला ना, हे तीच बटाट्याची आरण आहे आणि ह्याच आरणीखाली पाणी घुसलं होतं. काही लोक म्हणतात तुम्हाला कर्जमाफीची काय गरज आहे. अरे भिकार छोट लोकांनो, आमच्या मालाला हमी भाव नाही, आमच्या मालाची एमआरपी ठरलेली नाही, म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय. मागे या सरकारने कर्जमाफीचं सांगितलं, अटी आणि शर्तीची कर्जमाफी दिली. कोणाला फायदा झाला, पण त्या शेतकऱ्याला फायदा झाला. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आकडा बघितला तर रोज 15 पेक्षा जास्त शेतकरी रोजच्या आत्महत्या करताय. आज विजयदादा आपल्यात नाही राहिले, पण विजयदादांचे दोन्ही मुलं बाहेर शिकायला आहेत. एक मुलगा लातूरमध्ये नीटची परीक्षा देतोय एमबीबीएस होण्यासाठी, आणि दुसरा मुलगा झारखंडमध्ये पहिलं वर्ष करतोय एमबीबीएसचं. या कुटुंबानं आता काय करायचं? या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार आहे? ही नेत्याला बाप बोलणारी जी मंडळी, तुम्ही जबाबदारी घेणार आहे का कोणतं प्रशासन अधिकारी जबाबदारी घेणार आहे? आज कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे. आज जर प्रशासनानं लवकरात लवकर जर 2 दिवसापूर्वी जर इथं आले असते, या बांधावरती उभं राहून जर तुम्ही पंचनामे केले असते, शेतकऱ्याला जर तुम्ही आधार दिला असता, धीर दिला असता शेतकऱ्याला, फक्त तुम्ही एवढं म्हटले असते की तुमचे पंचनामे होतील, तुम्हाला लवकर सरकार तातडीची मदत देईल, तर कदाचित विजयदादा आज आपल्यात असते. पण शेतकऱ्यांना आता उठा, क्रांतीची मशाल पेटू, सोबत एकी करू, या प्रशासनाला जाब विचारू, या प्रशासनाच्या छाताडावरती बसू. ज्या दिवशी आपण प्रशासनाच्या छाताडावरती बसणार आहे तेव्हाच आपण शेतकऱ्याचे न्याय हक्क या लोकांकडून मागून घेणार आहे. विजयदादांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो. विजयदादा, मी शेवटपर्यंत मी तुमच्यासाठी लढणार आहे, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. तुमचे हक्क जे होते तुम्हाला तुमचे हक्क मिळवून देण्यासाठी लढणार आहे. आणि जे तुम्ही बलिदान दिले ते बलिदान मी तुमचं कधीच व्यर्थ जाऊन देणार नाही. शेवटपर्यंत मी तुमच्यासाठी लढणार आणि तुमच्या लढ्याला मी विजयीच बनवून देणार.